VSRकडे 5,000 तासांपैकी 1,800 आणि 2,000 तासांचा रेकॉर्ड आहे। तसंच विमान अपघाताची चौकशी जाणून बुजून लांबवली जाते का असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय। विमान अपघात चौकशी प्रकरणी रोहित पवारांनी ट्विट करत काही सवाल सुद्धा उपस्थित केलेले आहेत। पाहुयात काय ट्विट केलं आणि काय सवाल उपस्थित केलेत रोहित पवार यांनी। अजितदादांच्या अपघातातील विमानाच्या चौकशीच्या निमित्तानं तर रोहित सिंगला काल पायलट म्हणून चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं। तसंच VSRकडे कंपनीच्या विमानाच्या 5,000 तासांपैकी केवळ 1,800 ते 2,000 तासांचाच रेकॉर्ड आहे आणि उर्वरित 3,000 तासांचा रेकॉर्ड उपलब्धच नाही आहे। याबाबत त्यांनी सवाल उपस्थित केले। तसंच या मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी तर झाली आहे नाही ना आणि बनवाबनवी तर नाही झाली आहे ना असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आणि याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली। तर महाराष्ट्राचा लोकनेता गेला असताना आता अपघाताला जबाबदार कोण आहे आणि कंपनीच्या मालकाला केवळ पायलट म्हणून चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि दादांच्या अपघाताच्या गुन्हेगारीचा अँगल जो आहे या अँगलची सुद्धा CID मार्फत चौकशी होत असताना आता आणखी चौकशी करण्यात यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच DGCA आणि VSRची मिलीभगत यंत्रणांच्या एकमेकांशी असलेला विसंवाद बघता आणखी गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत। झारखंडमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर विमान ऑपरेट करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाची तपासणी आणि सर्व कागदपत्र ताब्यात घेण्यात आली असं ट्विट त्यांनी केलं आणि VSRचा एक कागद देखील ताब्यात घेतला जात नसेल तर त्याला काय म्हणायचं असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर नेमकं कोण VSR कंपनीला वाचवतंय आणि का वाचवतंय? दादांची किंमत तुमच्या लेखी काही नाही आहे का असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। तर झारखंडमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर रोहित पवारांनी ट्विट करत काही सवाल उपस्थित केलेले आहेत।